हॅलो, नमस्कार सगळ्यांना, सुप्रभात, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आणि मी रिंकू स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे रक्षाबंधन, तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन. आणि आज खास दिवस आहे सगळ्या बहिणींसाठी आणि भावांसाठी. सो माझा पण भाऊ आता इथे एक आहे, एक मुंबईमध्ये आहे. तर विशाल, तुला रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर राखीचा मुहूर्त 1:30च्या नंतर आहे. तर दर्श पण शाळेत गेले, सचिन पण ऑफिसला गेले. तर दुपारच्या नंतर त्याचबरोबर आज तिसरा श्रावणी सोमवार आहे. तर तिसऱ्या श्रावणी सोमवाराच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चेहऱ्यावर आज जास्तच आनंद दिसतोय. आज आईने रांगोळी काढायला घेतले, आज मी नाही रांगोळी काढले. पण आमचा मनीमेव नुसता मध्ये मध्ये दिवलतोय. आमची आई नुसते बोलतोय, काय रे मध्ये मध्ये दिवलतोय. तर तीच आई माझी आता रांगोळी काढते. आणि पाऊस सांगितलेला आहे, तर वातावरण एकदम पावसासारखं आहे. बाहेर पाऊस येईल त्याच्यावरती डिपेंड आहे की येईल किंवा नाही. तर चला, माझ्या आईची रांगोळी दाखवते. गावाला तर कण्याची म्हणजे चुन्याची रांगोळी काढतात. वा वा वा, काढो मग, काढ तू पूर्ण, तुलाच काढायची ती. मस्त काढलीस. कुठे शिकलीस तू? बरोबर, आमच्या आईचा एकच आहे, देवान बुद्धी दिला. तर काल मी आणि सचिन गेलेलो लुलूला, खास यांच्यासाठी लाडू आणायला. रक्षाबंधन आहे म्हणजे गोड काहीतरी पाहिजे. आणि विरळला हे भरपूर आवडतात. दर्शला पण बारीक बुंदीचे मोतीचूरचे लाडू. तर हे आणले. आणि आई सगळ्या आरतीची आरतीची तयारीच करते. ती पूर्ण तिथे आली सजवतंय, कारण ही लोक पण 2च्या नंतरच येतील. बघूया, जरा जमलं तर आता, नाही तर मग कदाचित दरच्या डान्स प्रॅक्टिससाठी पण आम्हाला जावं लागेल. इथून 40-30 किलोमीटर आहे. बघूया, पावसाचा पण जोराचाच आहे. आला तरी पण पाऊस काय भरोसा नाही आहे. सो मंडळी, मी मस्तपैकी निघाले आणि ही साडी नेसले. हा ब्लाऊज घेतलाय, हा अगोदरच घेतला होता ब्लॅक कलरचा, सगळ्यावरती मॅचिंग होऊन जाईल त्यासाठी. कारण आता थोडी इकडं आल्याच्या नंतर ब्लाऊज होत नाहीत, जाडी झाले, तर मग हा चालून जातो सगळ्यावरती ब्लाऊज. एक गोल्डन कलरचा आहे. सो ही साडी आई घेऊन आली होती. ती माझी बहीण आहे उत्कर्षा, तर तिच्या लग्नातली साडी आईची. तर आई तर येते, तिला म्हटलं की साडी छान दिसतंय. ते बोलतं ओके. मग आज तीच नेसली. वरती ऑक्सिडाईज ज्वेलरीचा हा छोटूसा चोकर आहे, तो घातलाय. त्याच्यातलेच कानातले एकदम छोटूसे घातले, एकदम सिंपल टिकली. आणि ह्या राजस्थानी बांगड्या आहेत, त्याच्या सचिनच्या ऑफिसमध्ये उंबा आहेत, तर त्याने मागवलेले माझ्यासाठी. तर सिंपल सारसालो मस्त आहे. केसांची हेअरस्टाईल म्हणून गरमी आहे, तर बोज बांधला होता. विचार केला होता आंबाडा गुंडलायची, पण बोललं नको, राहून जाऊ दे. सचिनची पण तब्येत बरी नाही, दर्शची पण तब्येत बरी नाही आहे. सचिन लवकर आले तो ऑफिसमधून आणि मस्तपैकी टिंटेड आणि तयार झाले. थांबा, असं आहे. पदर पण छान आहे, सॉफ्ट आहे साडी एकदम. आणि आता आरती करायला जायचंय. असाच घाम सुटलाय भयंकर. एसीचं थोडं आज काम केलंय त्याच्यासाठी, तर ते बंद ठेवले. इकडं दर्श पण निघून सगळेजण तयार आहेत. तर आता जाऊया. कशी दिसते नक्की सांगा कमेंट करून. वटपौर्णिमेला साडी नेसली होती आईला. याच्याला ड्रेस झालो किंवा साडी नेसू, तर ते म्हणते की साडीच ड्रेस. सगळे भारी वाटतंय साडी नेसून. तयार आहे. आरती आईनेच तयार केली आहे.
त्याच्या ह्याच्याप्रमाणे देत होते ना त्याला. दोन हवे, ठीक आहे. तुला एकच. ही बघ एक छोटूशी आहे. पाहिजे का नको? आता फक्त आम्हाला नळ्या कॉलेजचे आधी घेतलं ना सगळ्या जेवणाचं इकडं नळ्या चालतील ना. आरती करून झाली, राखी बांधून झाली, जेवण पण तयार होतं. चपाती आता आईने नंतर बनवली, थोडीशी विरलनी पण मदत केला. फोटो विटो सगळा झाला. आज उपवासच आहे, श्रावणी सोमवार आहे, त्याच्यामुळं जेवण संध्याकाळी पटापट आईने तयार केलं होतं. फक्त आता नळ्या तळतोय. आईला विचारली पापड पाहिजे का नळ्या, तुला काय पण कर. हा झालं चल. सगळं आटपलं आणि नंतर सगळेजण टीव्ही बघत जेवायला बसलो. जेवायला म्हणजे उपवास सोडायला बसलो. चवळीची आमटी बनवलेली, डाळची भाजी म्हणजे पोकळ्याची, नळ्या होत्या, लोणचं होतं, त्याच्यावर चपाती होती. आणि सगळेजण मस्तपैकी जेवायला बसलो. जेवण झालं तर हो, आजचा व्लॉग इथंच संपवतो. उद्या भेटू नवीन ब्लॉगसोबत. तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब